नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि माझ्या भावी शिक्षकांनो. बघा, आपण सामाजिक शास्त्राची सिरीज चालू केली आहे. या सामाजिक शास्त्राच्या सिरीजमध्ये आपला इयत्ता 6वीचा इतिहास चालू आहे. आज जरा वेगळ्या पद्धतीनं लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे फक्त महत्त्वाचे प्रश्नच मी याच्यामध्ये मेन्शन केले आहेत. बघा, आताच आपली TETचं नोटिफिकेशन आउट झालं आणि त्याच्यामध्ये 21 जून ही तारीख आपल्या TETची फिक्स झालेली आहे. तरी व्यवस्थित फॉर्म भरून घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. पहिल्याच अटेम्प्टमध्येच TET कशी सुटता येईल यासाठी प्रयत्न करा. बघा, या लेक्चरमध्ये खूपच महत्त्वाचे प्रश्न मी मेन्शन केलेले आहेत, ते नक्की वाचा किंवा पाठ करा. आणि पहिला प्रश्न आहे बघा आपला, हडप्पा संस्कृती म्हणजे काय? तर हडप्पा संस्कृती म्हणजे 1920-21च्या कालावधीमध्ये लाहोर मुलतान रेल्वेसाठी उत्खनन करताना पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे प्रथम अवशेष सापडल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. बघा, इथं प्रश्न येतो, तो लक्षात ठेवा तुम्ही. हडप्पा संस्कृतीच्या शोधामध्ये कोणाचा महत्त्वाचा वाटा आहे? इथं 100% प्रश्न येईल बघा. जॉन मार्शल असतील, राखालदास बॅनर्जी असतील, दयाराम सहाने असतील, माधव स्वरूप वत्स यांचा महत्त्वाचा वाटा आहे. तिसरा प्रश्न आहे आपला, हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव काय? हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव आहे सिंधू संस्कृती. चौथा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील मुद्रा कशा प्रकारच्या होत्या? म्हणजे बघा, त्या काळातील मुद्रा ह्या चौरस आकाराच्या आणि स्टिएटाईट या नावाच्या दगडापासून बनवल्या होत्या. बघा, इथं प्रश्न 100% एक तरी प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीवर येतो. हडप्पा संस्कृती व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्या बाहेर हडप्पा संस्कृतीवरचा प्रश्न जात नाही. आता पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा शेतीचा पुरावा आपल्याला कुठे भेटतो? तर तो कालिबंगन येथे आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या शेतीमधील कशी होती, म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये शेती कशी होती याचा पुरावा आपल्याला कालिबंगन येथे भेटतो. बघा विद्यार्थी मित्रांनो किंवा माझ्या शिक्षक बांधवांनो, हे आहे आपलं इयत्ता 6वीचं इतिहासाचं पुस्तक, ज्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी आहेत. आणि हा टॉपिक इतका महत्त्वाचा आहे की याच्यावर प्रश्न येतोच. आमच्या वेळी देखील हडप्पा संस्कृती चा शोध कोणी लावला असा प्रश्न आला होता. त्याचप्रमाणे हे फक्त TETसाठीच नाही, तर हा टॉपिक जो आहे तो सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरला जातो. बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, भारताच्या वायव्येकडून खैबर खिंडीमधून खूप टोळ्या भारतात, इथं चुकून डोळ्या झालेला आहे, नीट समजावून घ्या. खूप टोळ्या भारतात आल्या, त्यांना काय म्हणून, त्या लोकांना काय म्हणून ओळखलं जातं? तर बघा, त्या लोकांना आर्य म्हणत, आणि हे आर्य जे होते ते गुरे वगैरे पाळणारे होते आणि ते खूप म्हणजे ते खूप चांगले होते आणि त्यांना आर्य म्हटलं जातं. बघा, पुढचा प्रश्न आहे, वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती? तर आपल्याला TETसाठी वैदिक वाङ्मय याचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही ज्यावेळी TET दिली त्यावेळी देखील वेदावरती प्रश्न विचारले होते आणि वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत होती. पुढचा प्रश्न आहे, वैदिक संस्कृतीमध्ये 4 वेद होते, ते कोणते? तर बघा, ते आहेत ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद आहे. या वेदांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळी TET दिली त्यावेळी अथर्ववेदावर प्रश्न होता. तो मी पुढं तुम्हाला सांगेलच की अथर्ववेदावर काय प्रश्न होता. तर या 4 वेदांना काय म्हणून ओळखलं जातं? तर बघा, या वेदांना संहिता किंवा श्रुती म्हणून ओळखलं जातं. आता आपण एक एक करून बघूया की प्रत्येक वेदाचा अर्थ काय होतो आणि त्याच्यामध्ये काय माहिती आहे, जी आपल्याला TETसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे आणि ती माहिती पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे. बघा, ऋग्वेद म्हणजे काय असा प्रश्न आहे. मग ऋग्वेद म्हणजे काय? तर बघा, देवांची स्तुती करण्यासाठी रचलेल्या सूक्तांचा संग्रह म्हणजे ऋग्वेद होय. म्हणजे देवांची स्तुती करण्यासाठी जी सूक्त रचली जायची त्यांचा संग्रह ऋग्वेदामध्ये आहे आणि याचे लेखन 10 मंडलामध्ये केले. त्याचप्रमाणे याच्यामध्ये 1028 सूक्ते आहेत. ही सूक्ते किती आहेत ऋग्वेदामध्ये? तर ती 1028 आहेत. येथे तुमचे 2-3 प्रश्न कवर होतात, परंतु मी एकाच प्रश्नामध्ये हे घेण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे आपलं थोडक्यात लेक्चर
कसं देता येईल, कारण 21 जूनपर्यंत आपला सर्व अभ्यास आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही ऋग्वेदामध्ये काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर देवांची स्तुती करण्यासाठी रचलेल्या सूक्तांचा संग्रह. यजुर्वेद म्हणजे काय, तर यात काय म्हटलं जातं वेदामध्ये, तर यज्ञामध्ये जे मंत्र म्हटले जातात ना ते यजुर्वेदामध्ये आहेत आणि ऋग्वेदातील जी सूक्ते आहेत त्यातील 663 ऋचांचा समावेश यामध्ये केला जातो. बघा सामवेदावर एक वर्षी प्रश्न आला होता, तर सामवेद म्हणजे काय, यज्ञविधीच्या वेळी मंत्रपठण कसे करावे, तालसूर कसा लावावा याचं मार्गदर्शन आपल्याला सामवेदामध्ये भेटतं. बघा सामवेदावर प्रश्न विचारला जातो कारण सामवेद आणि संगीत याचा खूप जवळचा संबंध आहे. तर भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये कोणत्या वेदाचा समावेश आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा खूप मोठा वाटा आहे. याच्यामध्ये 1875 ऋचा आहेत, तर यातील 75 ऋचा या आपण ऋग्वेदामधून घेतलेल्या आपल्याला आढळतात. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता पुढचा जो वेद आहे आपला चौथा, तो आहे अथर्ववेद. बघा आम्ही ज्यावेळी TET दिली त्यावेळी अथर्ववेदाचा समावेश आमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये करण्यात आला होता. म्हणजे तो प्रश्न असा होता की असा कोणता वेद आहे की ज्याच्यामध्ये जर आपण आजारी पडलो किंवा आजारी पडल्यानंतर कोणत्या औषधांचा आपल्या आहारामध्ये कोणतं औषध घ्यावं किंवा त्याचा उपाय म्हणून कोणत्या औषधाचा वापर करावं हे सांगितलं आहे. तर त्याचं उत्तर होतं अथर्ववेद. बघा अथर्ववेद म्हणजे काय, तर अथर्व ऋषींचे नाव या वेदाला देण्यात आलं पहिली गोष्ट म्हणजे. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये संकटे दूर करण्यासाठी उपाय आणि औषधी वनस्पतींची माहिती देण्यासाठी या वेदाचा वापर केला जातो. अथर्ववेदामध्ये 6000 मंत्रांचा समावेश आहे. बघा पुढचा प्रश्न आहे आपला, ब्राह्मण ग्रंथ म्हणजे नक्की काय, तर ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय, तर यज्ञविधीमध्ये ज्या वेद आपण बघितले, 4 वेद जे बघितले आपण, ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, अथर्ववेद असेल, सामवेद असेल, या वेदांचा वापर कसा करावा यज्ञविधीमध्ये याविषयी माहिती सांगणारा ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ आहे. या प्रत्येक वेदाचा ब्राह्मण ग्रंथ हा वेगवेगळा असतो, स्वतंत्र असतो. पुढचा प्रश्न आहे आपला, आरण्यके म्हणजे काय, तर बघा वनामध्ये एकाग्रचित्तेने जे रचलेलं असतं, जे वनामध्ये एकाग्रचित्तेने रचलेल्या आणि यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्या चुका टाळाव्यात, कोणत्या चुका करू नयेत हे बघितलं जातं किंवा याचं ज्ञान भेटतं, त्याला अरण्यके असे म्हणतात.